नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला तर माहिती की माझं लग्न झालं आहे आणि मी अपंग आहे. सो अपंग असल्यामुळे असं बाहेर कुठं जाणं किंवा शॉपिंग बिपिंग करणं मला नाही जमलं, किंवा तेवढं वेळ नव्हता असं म्हणण्यापेक्षा जमलं नाही, कुठं जाणार ना. आणि हा पण म्हणजे तुमचे जिजू पण इथं नव्हते, तो त्याच्या कामाच्या ठिकाणी होता. सो मी एकटी कुठे जाऊ शकत नव्हते, किंवा माझं एकटीचंच फक्त शॉपिंग करू शकत होते. आणि दरवेळी कोणासोबत फिरणार, माझ्या भावाला पण त्याची कामं होती. सो मी ठरवलं की माझी सगळी शॉपिंग लग्नाची जी ते मी मिशोवरनं करणार आहे. सो माझा जो व्हिडिओ मी तुम्हाला आधी दाखवला आहे, ती साडी, त्याचा तो ड्रेस, सगळं मिशोवरनं घेतलेलं आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण सगळं खरंच मिशोवर नाही. सो पहिल्यांदा हे आहे नथ, याची प्राईस वगैरे पण मी देते आणि खाली लिंक वगैरे पण सगळं देईल डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे सगळं 2-2.5 हजारांमध्ये हा सगळा लुक आम्ही कंप्लीट केलेला आहे लग्नाचा. आणि प्री वेडिंगचं जे पण आहे ना, लाल साडी वगैरे तुम्ही बघितली असेल शॉर्ट्समध्ये, तर तीसुद्धा सगळं मी मिशोवरनं घेतलेली. तर ही सगळी शॉपिंग मी इथं दाखवणार आहे तुम्हाला. सो बघत राहा. आणि ही झाली नथ. आता त्याच्यानंतर ना मी ही काय ओपन करते मला पण आठवत नाही आहे. खरं तर मला मिशोवरनं लई गोष्टी मागवायला नाही आवडत, कारण क्वालिटी एवढी भारी नसती, पण ज्वेलरीची क्वालिटी खूप भारी असती. आणि कपडे पण आहे ना, मी आता जसे बघितले ना, कारण म्हणजे मी बघत होते ना, तर मला मिशोवरतीच ती साडी जास्त छान भेटली, जी की फ्लिपकार्टवर भेटलीच नाही. नऊवारी वगैरे अशा साड्या ना फ्लिपकार्टवर तेवढ्या भारी नव्हत्या जेवढ्या ऑप्शन्स मला मिशोला भेटले, म्हणून मी मिशोवरती गेले. तर ह्या बांगड्या पण बघू शकता, खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये. सगळ्यांची मी प्राईस इथं वरती तुम्हाला देईल. आता मला एक्झॅक्टली आठवत नाही म्हणजे व्हॉइस ओव्हर करताना ना कितीला आहेत, पण भारी, सगळं भारी एकदम. आणि तुम्ही लुक तर बघितलाच असेल. सगळ्यांना माझी साडी तर खूपच आवडली, म्हणजे सगळे बोलले मला A to Z की साडी खूप छान आहे, तू खूप छान दिसत होती. तर ते सगळं मी ना असं क्रिएट केलं होतं, म्हणजे मिशोवरनं, की एकही गोष्ट मी दुकानातनं घेतलेली नाही आहे, सगळं ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे. तर आता त्याच्यानंतर आपण इथं ओपन करणारे इयर कफ्स. हे मला ॲक्च्युली ना रिटर्न करायचे होते, मला अजिबात आवडले नव्हते, पण माझी बहीण म्हटली छान आहेत ठेव. आणि लग्नात घातलेच नाही. तुम्ही बघितलं असेल तर माझ्या कानात हे लग्नात नव्हतं, मी विसरले. अशा खूप गोष्टी ज्या माहिती का मी घेतल्या आणि मी लग्नात घातल्याच नाही. तर असं काहीसं झालं माझ्या बाबतीत. तुमच्या बाबतीत पण कदाचित झालं असेल की तुम्ही लग्नाला घेतले आणि घातलंच नाही. तर हे छान दिसतंय, तुम्ही मला सांगा छान दिसतंय का, म्हणजे मी परत कधी माझ्या साडीवर, म्हणजे माझ्या लग्नाच्या साडीवर मला परत लुक क्रिएट करायला किंवा ती घालून परत फोटो काढायला नक्कीच आवडेल. मी कधीतरी कुठल्या तरी सणाला ती साडी परत नक्की घालणार आहे. आता सध्या माझ्या बहिणीकडे काय माहिती तिने ड्राय क्लीन वगैरे केली का नाही, का तशीच पडली. मला सांगायला लागेल तिला ड्राय क्लीन वगैरे तरी कर, नाही तर खराब होऊन जाईल. नाही का, तिला कुंकवाचे वगैरे डाग लागले होते, ते मंगळसूत्राला घालतात ना कुंकू, त्याच्यामुळे त्याचे डाग लागले होते त्याला. तर ही बघ फायनली नऊवारी साडी. आणि कोणी म्हणाल का ही 1200 ते 1300 रुपयाची साडी आहे, कारण हिला शिवायलाच 1000 रुपये मला वाटते पैसे घेतात, 1000 रुपये. मी विचारलं होतं एका तिथं ठिकाणी, तर ते म्हटले हां 1000 रुपयात आम्ही देऊन शिवून. पण मला ना भेटली ऑनलाईन आणि मला आवडला पण हा कलर फार. अजून एक रेड कलरची फारच सुंदर होती, पण माझी बहीण म्हटली नको रेड, कारण प्री वेडिंगला पण रेडच होणार होती ना. म्हटलं नकोच रेड, काहीतरी वेगळं घालूया आपण. आणि ही साडी इतकी भारी टर्न आउट झाली होती ना, इतकी छान दिसत होती. मला पण फोटोत बघणाऱ्यांना पण फार आवडली, आणि तशी बघायला पण खूप सुंदर दिसती. कलर कॉम्बिनेशन पण इतकं खतरनाक आहे ना. आणि याच्यावर ब्लाऊज पीस पण होता, पण आता मला काही ब्लाऊज वगैरे शिवता येणार नव्हता, किंवा मला नाही जमत ते ब्लाऊज घालायला, म्हणजे असा शिवला असता, पण म्हटलं मरू दे, कायच करणार मी, कुठं घालून बोंब पाडणार आहे. कसला धोका दिला. हे घ्या पार्सल. गोलीगत धोका. आता हे आज 3 पार्सल आलेत आमचे, जे तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं. स्कॅमचा व्हिडिओ टाक ना, व्हिडिओ बनवून टाक ना. असं बीस अरे चिटकायचं काय पण स्कॅम होत. मग किती लागायचं? नाही घेतलं एवढं, काय करायचं. दुसरा फोड ना, काय पटापटा फोड. आता एवढंच एक राहिलं आता काय. छान आहे ना, मस्त आहे बघ, मला लय आवडलं. अयो मंगलसूत्र. बाबा 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 म्हणून भेटते. हीच ती लेस जी की मी ब्लाऊजला लावली होती माझ्या आकाशी लग्नात घातलेल्या. आणि ते मंगळसूत्र, लॉंग मंगळसूत्र जे गळ्यात घालायला लागतं पहिल्यांदा, ते मी घेतलं होतं. त्याच्यानंतर ना मला जे इंस्टाला फॉलो करतात ना, त्यांना कळलं असेल की माझे ना पार्सल एक बाई देत नव्हती, डिलिव्हरीवाली, म्हणजे तिने फ्रॉड केला होता माझ्यासोबत. तर त्याचंच आम्ही तिथं बोलत होतो, पण तिने ते पार्सल मला दिले नंतर. बघा, हे आमच्या बाईला काही काम नाही, सारखी पार्सल मागित असते. 5 पार्सल आले.
जेव्हा मी इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवून टाकला ना की माझे पार्सल देईना झाली, तेव्हा त्या बाईने मला दुसऱ्या दिवशी फोन केला आणि माझे पार्सल आणून दिले. हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल इंस्टाला. काम करते पण पार्सल कुठं मागवलं? हा भारीच आहे पार्सल वाली बाई. काय मोतीची मागायची असू दे, तिला काय रोग आला का आपले पार्सल द्यायला? हे बन्या बापाची बरं व्हिडिओ बनवल्यावर जाग आली मग म्हणून घेऊन आली, नाही तर काय बघा तिने लावला होता घोडीला घोडात. मस्त आहे ना. कोणाला मागवली? बाजूला नववारी घालायला ते कुर्ता शर्टवर. हा 2 मिनिट फोडणार. फोड पटापटा फोड फक्त. दाजीला मागवली काय मागवली त्यांना पण कुठून पुढं आता सुंदर बघा किती येडे घालतात त्याला. नाही बघ ना 4 आहेत. नाही हा ओके आल्यात 5 आल्यात. आता दाताने फोडते फुटत नाही म्हणून 2 आहेत. मस्त आहेत नाजूक नाजूक. एक मी घेऊन जाते पण नको आता माझ्या कानात आहे. नाकातलं ते कानात नाकातलं का म्हणून मी एक घेऊन जाते. बघ त्याकडून नाकाला मोठं झालं मस्त ठेवायचं का तर खोल पटकन चल एकच राहिले पार्सलला. आता काय राहिले काय आम्ही मागवलंय. आमची जी चिटिंग केली बघा, आमची चिटिंग केली मी मागवले म्हणून मागवलं. तू काय हरवते का मोठा? बघा मोठावाला हार आणि हा छोटावाला हार. बघा किती पसारा केलाय. हा मस्त आहे ना चंद्रकोरचा. दाजीला मागवली आणि हा मोठा नववारीवर घालायला. आणि जी व्हाईट मोत्याची माळ आहे ती दाजीला घालायला द्यायची लक्षातच नाही राहिली. मी पार्सल एक मला फोडाय वाटे ना कालपासून मशीने सगळे फोडून काढल्यात. काय पार्सल इकडे बघ. आता हे असं ती काय आहे? खोटी हा असं सोन्याचं करायचं मला. अगं खोटं काय ते खरेवानी दिसतंय. खोट आहे हा हे? पहिलं दाखव ना. आणि हे असं काय आणलंय बाई? कोणी दिलं तुला हे? पप्पानी. बोल. मी मागवले ऑर्डर केले. हा ब्लाऊज हा मग काय तर हे चांगलं दिसतंय का? फडवर मी गळ्यात घालते. सांगा बघ बरं ते ग बाई. बाई येड्यावानी केलं बाईने. एक गोटा घेतलाय आणि वाट्या अगं ते खोट आहे. वाटे खरे केले का? हा खोट आहे ते. हा जाणार स्कर्ट आहे. अरे हे मग नाही जाणार. वर आहे बाई. आईला असं लढील आहे. हे बघ ते काढून हे काढून बघ. लय खाज आली बा. हे बघ हे बघ. नाही नाही वेगवेगळे ते असं काय 4-4 दुकान एकच रंगाचं आहे. अरे बाई पण तिथं गोटकच घ्याय तसं. बघ बरं घालून बघ बरं. आपण ते फोटो ही बघ 500 रुपयाची साडी. ही नाही आली चांगली, ती 1000 रुपयाची लय भारी होती. ही नॉर्मल आहे आणल्या. काय होतं कुठं गेलं? झालं एवढंच होतं काय होतं तरी बमलत. अगं काय म्हणते त्याला? काय तर ही बघा ती रेड साडी मी इथं घातली होती आणि हा ब्लाऊज पण रेडीमेडच आहे, पण तो आईचा होता सो मी काय ऑर्डर केलेला नव्हता, पण त्याला मी ती डिझाईन बनवली होती. आणि बाकीचं ना हा जे ड्रेस म्हणसाल ना तुम्ही दोघं पण दाजींचे हा पण आणि लग्नाचा पण, तर तो मी पण ऑनलाईनच ऑर्डर केला होता Meeshoवरूनच. पण तो आहे ना मी इथं ऑर्डर नव्हता केला, त्याच्या इकडं केला होता जो तिथं कामाला आहे ना तिथं.
कारण मग माझ्याकडे ऑर्डर केला असता तर मी तो बघितला तर असता, पण घालून बघायल्यावर कळलं असतं ना परफेक्ट येतोय नाही येतोय, रिटर्न करायचं आहे काय करायचं आहे. सो म्हणून मी त्यांच्या इकडे ऑर्डर केला होता. तर त्याच्यामुळे त्याचं अनबॉक्सिंगचा वगैरे व्हिडिओ काही माझ्याकडे आला नाही, पण बाकी ड्रेस हा मिशोवरूनच आहे. तर लिटरली अशी केली होती मी माझ्या लग्नाची शॉपिंग. सगळं काही मिशोवरून. आय होप तुम्हाला आवडलं असेल, आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.